आता आपण पाहणार आहोत एक्सेल चार्ट कसे तयार करतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा आपल्या समोर डाटा आहे. याच्यासाठी आपण काय करणार, हा पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेणार आणि याला काय करणार, आपण इथं चार्ट्स मध्ये गेल्यानंतर इथं कॉलम मध्ये सिलेक्ट करून घेणार. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथं व्हरायटी दिसत आहे. आपण सर्वात पहिले हा इथं ऑप्शन हा सिलेक्ट करून घेऊ. आता आपण बघू शकता की याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्याला इथं मार्क दिलेले आहे, चार्ज दिलेले आहे. याच्यामध्ये 3 व्हरायटी दिलेले आहे. एक मॅथ दिलेला आहे, मॅथ हा ब्लू कलरने दिलेला आहे. याच्यात सायन्स आहे, हा ऑरेंज कलरने दिलेला आहे आणि इंग्लिश जो आहे तो पर्पल कलरने दिला आहे. म्हणजे आपल्याला इथं सहज हा मार्कशीट आपल्याला इथं सहज कळत आहे. त्याच्यानंतर इथं 4 विद्यार्थी दाखवलेले, राज, प्रिया, अमित, स्नेहा, रोहित. अशा प्रकारे आपण हा डाटा इथं बघू शकतो. जर आपण इथं मार्कमध्ये काय चेंजेस केला की ऑटोमॅटिक तुमचा डाटा काय होतं, इथं चेंजेस होत आहे. की म्हणजे आपण काही सेकंदामध्ये हा डाटा आपण काय करू शकतो, इथं आयडेंटिफाय करू शकतो. जर मला हा जर टायटल मला जे चेंज करायचं असेल, मी इथून काय करणार, इथं मार्कशीट टाकून देणार. अशा प्रकारे हा डाटा आपण इथं चेंजेस करू शकतो. जर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं जर काय चेंजेस करायचं, समजा उदाहरणार्थ मला इथं फिल्टर लावायचं समजा, तर मला काय करायचंय, फक्त इथं मॅथचे फक्त मार्क बघायचे असतात. तर इथं आपल्या समोर फक्त इथं मॅथचं जर क्लिक केलं तर आपल्या समोर इथं काय होतंय, फक्त मॅथचे मार्क दिसत आहे आपल्याला. जर तसं जर आपल्याला जर विद्यार्थ्यांचं जर एखाद्या विद्यार्थ्याचं जर आपल्याला नाव जर फक्त एखाद्या विद्यार्थ्याचा जर डाटा बघायचा असेल, जसं मला हा अमितचा डाटा बघायचा असेल, तर इथं आपण अमितचाही डाटा आपण इथं काय करू शकतो, सहज बघू शकतो. आता याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे चार्ट्स मध्येच, की आपल्याला याची जर हा जर चार्ट्स वेगवेगळ्या जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर याचे वेगवेगळे. आता हा ऍक्सेस आहे, तुम्हाला हा जो नंबर आहे तो तुम्हाला कोणत्या साईडला पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, इथं बघू शकता. हा टायटल आहे समजा, की तुम्हाला खालच्या साईडला टायटल काय ठेवायचे, जसं आपल्याला इथं काय ठेवायचंय, स्टुडंट नेम. आपण इथं स्टुडंट नेम चेंज करून घेणार, इथं आपण टायटल टाकून घेणार. तसंच आपण काय करू शकतो, इथं व्हर्टिकल मध्ये आपण इथं मार्क टाकू शकतो. याच्यानंतर मला याचं जर टायटलला जसं आपण इथं बघितलं गेलं की पहिलेच अगोदर आपण टायटल इथं सिलेक्ट केलंय. हा डाटा तुम्हाला कुठं पाहिजे तुम्ही असं बघू शकता. हा डाटा बेस आहे की याच्यामधले जे मार्क आहे तुम्हाला ते कुठं दाखवायचे, तुम्ही अशा प्रकारे काय करू शकता, हा डाटा इथं सहज बघू शकता. त्यानंतर टेबल आहे, तुम्हाला जर हा टेबल जर याच्या मार्क्स सोबत जर चार्ट्स मध्ये जर ठेवायचा असेल तर हा टेबल तुम्ही काय करू शकता, इथं सहज ठेवू शकता त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये इरर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहे, समजा पर्सेंटेज मध्ये दाखवायचं असेल अशा प्रकारे तुम्ही हा ऑप्शन इथं युज करू शकता. ग्रीड लाईन जर घ्यायचं असेल तर ग्रीड लाईन पण तुम्ही घेऊ शकता इथं वेगवेगळ्या प्रकारे. तर लेजंड्स आहे, तुम्हाला जो सायन्स आहे, तुम्हाला तो मॅथ, हा जो मॅथ सायन्स इंग्लिश हा जो साईड आहे म्हणजे मार्करचं जे दिसतंय सिम्बॉल कलरचा, तर तुम्हाला कोणत्या साईडला पाहिजे तुम्ही इथून असं काय करू शकता, डिसाईड करू शकता त्याला असं. ते वेगवेगळ्या व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, तर इथं तुम्ही काय करू शकता, याला चेंजेस करू शकता त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जर मला हा जर दुसऱ्या कलर मध्ये पाहिजे असेल तर इथून मी याला वेगवेगळ्या कलर मध्ये इथून काय करू शकतो, घेऊ शकतो. अशा प्रकारे मी काय करू शकतो, वेगवेगळ्या इथं चार्टचे लेआउट स्टाईल घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे. जर मला वेगवेगळ्या जर स्टाईल मध्ये जर पाहिजे असेल तर इथून मी याला स्टाईल मध्ये ते घेऊ शकतो. तर याला स्विच जर मला कॉलम अँड रो जर करायचं असेल तर इथून मी काय करू शकतो, याचं स्विच अँड रो कॉलम इथं आपण करू शकतो. पुढचा ऑप्शन आहे सिलेक्ट डाटा. जर मला पर्टिक्युलर जर एखादा डाटा जर स्किप करायचा असेल, जसं उदाहरणार्थ मला काय करायचं आहे, मी हा डाटा घेतलेला, मला फक्त काय करायचं आहे, हे दोनच दोनच विद्यार्थ्यांचा डाटा बघायचा, मी काय करणार, तो सिलेक्ट डाटा करून घेणार आणि तो त्याला ओके करून घेणार. म्हणजे इथं फक्त आपल्यासमोर दोनच विद्यार्थ्यांचा डाटा येतोय. जर पुन्हा जर घ्यायचा असेल पूर्ण डाटा, हा पूर्ण अगोदरचा जसा डाटा होता हा पूर्ण डाटा आपण इथून सिलेक्ट करून घेणार. तसं आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथून हा डाटा इथं आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथं चेंजेस करू शकतो. तर हा आपला अशा प्रकारे आपण हा चार्ट्स ऑप्शन इथं यूज करू शकतो. याच्यानंतर आपण बघणार आहे लाईन चार्ट्स. त्याच्यासाठी मी हा आपण सेम हा पूर्ण डाटा इथं सिलेक्ट करून घेणार
याच्यानंतर आपण इथं लाईन टूल मध्ये जाणार. इथून इथं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी दिसत आहे आपल्याला लाईन शूट्स मध्ये. जसं तुम्हाला जे ऑप्शन इथं यूज करायचं असेल तो ऑप्शन इथं यूज करू शकतो. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारे इथं आपण काय करू शकतो, चेंजेस करू शकतो सेम. जर याच्यामध्ये जर आपण नंबर मध्ये काय चेंजेस केलं तर ऑटोमॅटिक तुमचं ग्राफ्स काय होतं इथं तर चेंजेस होतात त्याच्यामध्ये. लाईन चार्टने आपण म्हणजे हे बघू शकतो की याचा ग्रोथ किती होत आहे, प्रोडक्ट कोणता आहे, काय या सगळ्या गोष्टीचं काय करू शकतो आपण इथं बघू शकतो त्याच्यामध्ये. जर आपल्याला याच्यामध्ये जर काय चेंजेस केलं मार्कामध्ये तर ऑटोमॅटिक हा तुमचा ग्राफ्स काय चार्टचं काय होतं इथं चेंजेस होत आहे. डिझाईन मध्ये सेम तसंच आपण जसं चार्ट्स मध्ये कॉलम साठी बघितलं सेम चेटिंग आपण इथं काय करू शकतो त्याची चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये. अशा प्रकारे हा आपण लाईन चार्ट हा आपण लाईन ऑप्शन हा यूज करू शकतो. याच्यानंतर पाय चार्ट्स आहे. त्यानंतर हा ऑप्शन इथं आपण सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर काय करणार आपण इथं पाय चार्ट्स आहे. तर पाय चार्ट्स मध्ये इथं वेगवेगळ्या व्हरायटी आपण इथं बघू शकता की जसं आपण इथं वेगवेगळं जर चेंजेस केलं समजा तर ऑटोमॅटिक इथं काय होतंय पाय चार्ट्स मध्ये इथं आपल्याला दाखवत आहे की पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही. समजा याच्यामध्ये जर आपल्याला डाटा जर फिल करायचा असेल तर इथं वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकता हा लेआउट ऑप्शन आपण इथं युज करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय केलेलं त्याने पूर्ण त्याची काय केलेली तर समरी दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही हा ऑप्शन इथे यूज करू शकता. विद्यार्थी हा आपला चार्ट्स ऑप्शन इथं संपलाय. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी कमेंट मध्ये टाईप करा नेक्स्ट पार्ट. धन्यवाद.